हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा व्लॉग आहे अक्षय तृतीयाचा. तर अक्षय तृतीयाला पितरांची पूजा केली जाते, म्हणून मी इथे सासूबाईंच्या फोटोची पूजा करत होते आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवली होती. मी फक्त नैवेद्यापुरतंच मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, कारण पूजाने तिकडे जेवायला सगळ्यांना सांगितलं होतं आम्हाला. तिथे गेल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त भजी तळायची राहिली होती, ते मी करत होते. भजी तळून झाल्यानंतर तिने पण नैवेद्य दाखवला आणि सगळेजण आम्ही नंतर जेवायला बसलो. सगळ्यांचं झालेले, फक्त हे दोघं राहिलेले. जेवण झाल्यानंतर निवांत बसली होती मी बाजावरती. तर ही आहे आमची परी. इकडे परी आणि इकडे थोडंसं. तू काय म्हणून दाखवणार आहे आता? ABCD नाही, दुसरं काहीतरी छान. तू स्कूलमध्ये तुझ्या काय केलं होतं? तू स्पीच दिला होता का? हां, ते म्हणून दाखवायचं. स्पीचच नाही येत मला. तू काय केलं होतं 15 ऑगस्टला? नाही, कधी रे? 26 जानेवारीला तू काय केलं होतं? स्पीच बोलला होता. हां, मग ते म्हणून दाखव ना. मलाच नाही येत. कसं काय म्हणून दाखवली तू? काय केलं होतं? तू डान्स केली होती का? कोणत्या गाण्यावरती? दुसऱ्या गाण्यावरी. हां, ठीक आहे, चल करून दाखव. देवराज गाणं. ए चाल शेकी शेकी है तुझी कमर तुझा पिंपल. ए चाल शेकी शेकी एक नंबर तुझी कंबर. माझ्याकडे काय होते? अरे पुढं म्हण ना, पुढं. ए चाल शेकी शेकी है तुझी डिंपल तुझं पिंपल. ए चाल शेकी शेकी. पिंपल नाही, डिंपल डिंपल. पिंपल नाही, डिंपल. मी गाणं नाही ऐकत. इथे भरपूर अशा प्रकारची झाडे आहेत. कित्येक वेळा आल्यानंतर तुम्हाला ही झाडे दाखवायची असतात, पण मी घाई गडबडीत असते तेव्हा निघून जाते. पण आज थोडा निवांत वेळ होता, म्हणून म्हणलं चला तुम्हाला आज सगळी झाडी दाखवा इथली. तर इथे मोठमोठे नारळाचे 4-5 झाडं आहेत. चिक्कूची बाग आहे, सीताफळची बाग आहे. पण सुरुवात आंब्याच्या झाडापासून करू. गाईज, आम्ही आले आहे हे आंबे तोडायला. घ्यायला आले ना. तर हे बाय 1 गेट 1 फ्री आहे आमच्याकडून. तुम्हाला ऑर्डर करायचं असलं ना, पैसे सेंड करा. पैसे सेंड करून तुम्ही हे घेऊ शकता. प्युअर मँगो आहे, कारण की आम्ही लावलेले आहे झाड हे मी मँगोचा. तुम्ही इकडं बघू शकता, इकडं सगळं आहे म्हणजे मँगो. इकडं हे वेगळं. देवराच्या हातात मोबाईल दिला की त्याची व्लॉगिंग सुरू होते. मग रागिनी आली आणि तिने व्हिडिओ कंटिन्यू केला. तर सध्या 2च आंब्याची झाडे आहेत मोठी, त्याला भरपूर असे कैऱ्या लागल्या होत्या. अगं मी तोडते ना. तर हे एक आंब्याचं झाड आहे, त्याला पण भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. इथे पण ह्या साईडला 4-5 आंब्याची झाडं आहेत, पण ती आणखी लहान आहेत. तर हे आहे जांभळाचं झाड. जांभळं लागली आहेत भरपूर, पण छोटी आहेत, हिरवी आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत चांगली व्यवस्थित पिकून जातील ती. आणि हा झोका परीसाठी बांधलेला आहे. ही पूर्ण चिकूची बाग आहे आणि पलीकडच्या साईडला सीताफळची बाग आहे.
हे एकच फणसाचं झाड आहे, पण त्याला पण भरपूर फणसं लागली होती. पलीकडच्या साईडला 2 विहिरी आहेत, पण पाणी सध्या थोडंसं कमी आहे त्यात, म्हणून चिकूच्या झाडांना पण चिकू थोडेसे कमीच लागले आहेत. चिकू आहे कुठे आहे? हां आहे ना. कोंबड्या पण आहेत, दाखव कोंबड्या. कोंबड्या दाखवू का? कोंबड्या आहे. पिल्ल्या आहेत. पिल्ले कुठे पिल्ले? ते बघा आमचे पिल्ले. आमचे तुमचे का कोंबडीचे? कोंबडीचे. पूर्ण ही चिकूची बाग. इकडं कोणते लिंबू म्हणजे मोठे लिंबू? गळ लिंबू, इडलिंबू खाली पडलेत सगळे. इडलिंबू आहे, इडलिंबू, गळ लिंबू. उचला हे लिंबू, चला. हां हो. हे घे देवराज. माझ्या हातात हे इडली बू आहे. हे छोटा आहे, हे मोठं आहे. चल. आणखी आहे इकडं एक पपई पण आहे. काय आहे? फणस. फणस. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट हां. काटे असतात त्याच्यात, ग्लू. मग ठीक आहे. एवढं काही खतरनाक नाही. खतरनाक नाही. पिकलेलं आहे काय? तर इथे या साईडला भरपूर अशी कढीपत्त्याची झाडं आहेत, सोबतच अंजीर आहे आणि त्या साईडला एक डाळिंबाचं झाड आहे. जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही 2 महिने इथे राहिलो होतो, कारण इथे दुसरी घरे आहे ती थोडीशी लांब आहेत, त्यामुळे आम्ही इथे शेतामध्ये फिरू शकत होतो. पोरं पण इथे बाहेर खेळू शकत होते, त्यामुळे आम्हाला असं वाटलंच नाही की लॉकडाऊन होतं म्हणून, कारण मनसोक्त आम्ही इथे फिरत होतो. इथे मी थोडासा कढीपत्ता तोडून घेतला, त्यानंतर फणस घेतलं आणि 2 पपई घेतली आणि मग थोड्या वेळाने आम्ही घरी निघालो. ते सासरे आणि देवराज हे 3 जण अगोदरच घरी गेले होते. मी आणि रागिनी थोडा वेळ थांबलो होतो आणि त्यानंतर मी आणि रागिनी पण निघालो. वाटेतच आम्हाला मॅकडॉनल्ड्स लागतं. मग आम्ही दोघींनी सॉफ्टी खाल्ली आणि घरी गेलो. तर असा होता दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.